तर राज्यभरातील एसटी संपाचा खासगी ट्रॅव्हल्सना चांगलाच फायद्याचं ठरतोय असंच म्हणावं लागेल। सणासुदीचे दिवस असल्यामुळे प्रवाशांची गावाला जाण्यासाठी सध्या गर्दी उसळलेली आणि त्यामुळेच मिळेल त्या गाडीनं गाव गाठण्याशिवाय पर्याय नाही। याचाच फायदा घेत आता खासगी ट्रॅव्हल्स आणि इतर वाहनांकडून तिकीट दरापेक्षा 100 ते 150 रुपये जास्त घेतले जात आहे। त्यामुळे पुढील 2 दिवसांमध्ये संप मिटला नाही तर प्रवाशांचे हाल सुरूच राहणार असंच म्हणावं लागेल। लोक येतात कारण एसटीला गैरसोय चालू आहे आणि आम्ही पण पॅसेंजरकडनं काय लुटमारीचं काम करत नाही आहे। जेवढं आपलं आधीचं तिकीट आहे त्याच्यापेक्षा 550 रुपये की 400 450 रुपये किंवा एक लास्ट 500 प्रमाणे आम्ही पॅसेंजरला पुन्हा टू कोल्हापूर पाठवून देतोय आणि आपल्या गाड्या पण चांगल्या आहेत, 2x2 लक्झरी सगळ्या व्यवस्थित गाड्या आहेत आणि बाकी पॅसेंजरचा काय आम्हाला असं म्हणजे काय अपोज नाही आहे की तुम्ही काय एवढं घेतलं का तेवढं घेतलं अशातला काय भाग नाही आहे। डबल तिकीट झालं असं म्हणतात। नाही आहे सर, कसं काय डबल? आज शिवसाईला 520 का 30 रुपये तिकीट आहे। तर गणेशोत्सवासाठी अवघे 3 दिवस उरलेले आहेत त्यामुळे मुंबईतील अनेक नागरिक हे आपल्या गावी गणेशोत्सवासाठी जात असतात। मुख्यतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राकडे जाण्याचा ओघ जास्त असतो। मात्र एसटीचा संपाचा फटका आता या सर्व प्रवाशांना बसल्याचं आपण पाहायला मिळतंय। अनेक खासगी वाहनांनी सुद्धा